माय विलेज माय फार्म या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे। ही आपली दुसरी कालवड आणलेली आहे बैलाकडं। हे पहा, हा बैल यापूर्वी पहिली गाय मी आणली होती, आता ही दुसरी गाय आणलेली आहे। हा पहा, त्याचा खोंड आहे, हा त्यांचा वळू आहे। तर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो। यापूर्वी त्यांच्याकडे 2 वळू होते, त्यापैकी एका बरं मी सांगण्यापेक्षा काय झालं, पहिल्या वळूला लंपी झाला। बर मग वारलं। काय किमतीचं असेल ती खोंड? 3 लाखाला मागितला. 3 लाखाला मागितला होता। बर अशा पद्धतीनं एक छंद असतो मित्रांनो। त्यांनी तो वळू मेल्यानंतर दुसरा हा जो आणलेला आहे, किती 1,65,000 आणलेला आहे। आणि त्याच्यासोबत जो होता तो त्यांनी माळावर बांधलेला आहे, चांगला दुरुस्त. आणि पलीकडचा एक खोंड पुन्हा, तिची किती किंमत आहे? 3 लाखाला आणला. हा 1 लाखाला आणलेला आहे। तुम्हाला जवळून बांधा तुम्हाला जवळून दाखवतो। हा पलीकडचा जो आहे हा पहा 1 लाखाला आहे। हा, मी मागच्या वेळेला जेव्हा आलो त्यावेळेला त्यांच्याकडं 2 खोंड दावणीला होते, आताही 2 खोंड आहेत। शेतकरी ज्याला छंद आहे तो डगमगत नाही। पूर्वीच्या दोन्ही वळूंना एकाला लंपी होऊन मेला, एक आजारी आहे, त्यांनी माळावर आणला आहे। तोपर्यंत दावणीला 2 खोंड आणलेले आहेत। अशा पद्धतीनं छंद असेल तर शेतकरी तो जोपासत असतो। आणि खिलार गाईसाठी हे गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।